नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते सगळेजण सकाळी सकाळी चहा पित असतात. आबा आद्विकला सांगत असतात की ती डिझाईन कागदावर खूप सुंदर दिसत होती, ती मला प्रत्यक्षात पाहिजे आहे. तेव्हा आद्विक म्हणतो, तुम्हाला दाखवल्याशिवाय कुठलीही डिझाईन पुढे जाणारच नाही. आबा बनल्या बनल्या मी तुम्हाला ती दाखवायला घेऊन येईल. आबा म्हणतात, मला इतकी उत्सुकता आहे ती डिझाईन प्रत्यक्ष हातात घेऊन पाहण्याची, तुला काय सांगू. हो ना, खूप सुंदर डिझाईन आहे, आद्विक असं म्हणतो. तितक्यात तिथे नयनासाठी दुधाचा ग्लास घेऊन कला येते आणि कला म्हणते, दाई तुझ्यासाठी दूध. ती म्हणते, मला स्ट्रॉंग कॉफी हवी, तुला समजत नाही. कला म्हणते, कॉफी वगैरे आता प्यायची नाही, माझ्या भाचवंडांसाठी मी खूप काळजी घेणार आहे, तुला आजपासून दूधच घ्यावं लागेल. ताई, बघता बघता किती दिवस झाले, तुला 3रा महिना लागला, तुझी सोनोग्राफीची वेळ झाली. असं बोलल्यानंतर आणि लगेचच रजनी म्हणते, अगं हो बघ ना, बोलता बोलता 3 महिने निघून गेले. खरंच की आता तुला डॉक्टरकडे जाऊन सोनोग्राफी करावी लागेल. आणि ह्या गोष्टीचा नयनाला खूप राग येत असतो, हिने कशाला मध्येच डॉक्टरचा विषय काढला. आणि रजनी सांगू लागते की 3ऱ्या महिन्यातच तर कळतं बाळाची वाढ कशी झाली, किती झाली, बाळ सुखरूप आहे की नाही. तेव्हा ही खूप महत्त्वाची सोनोग्राफी असते आणि ही करावीच लागेल. कला, तू नयनासोबत जा म्हणजे तुलाही समजेल बाळ वगैरे व्यवस्थित आहे की नाही. कला म्हणते, हो ताई, मी स्वतः तुझ्यासोबत येईल हवं तर, तू काळजी करू नको, आपण दोघी मिळून डॉक्टरकडे जाऊया. असं दोघींचं बोलणं चाललेलं असतं आणि आबा ते सगळं काही ऐकत असतात. आणि लगेच आबाही बोलू लागतात, हो बाळा, मलाही असं वाटतं सोनोग्राफी करायला जावी, पण मला ना असं वाटतं आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जावं. आणि रजनीही त्याला दुजोरा देते, खरंच आपल्या घरी एक बाळ येणार, किती सगळ्यांना उत्सुकता आहे, असं सगळं ती गोष्टी बोलू लागते. आणि बाळ आल्यानंतर किती आपल्या घरात धमाल होईल, मज्जा येईल, असं सगळं चालू असतं. आणि काला म्हणते, माझे तर 2-2 नाते असतील, मी काकूही असेल, मावशी असेल, मी खूप प्रेम करेल बाळावर. आणि हे सगळं ऐकून नयनाच्या पोटात जणू काही गोळाच येत असतो. ती टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करते की मी लवकरात लवकर आजच डॉक्टरकडे जाते आणि त्यांची अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांच्याशी बोलते आणि लगेच दूध प्यायला सुरुवात करते. इकडे आबा म्हणतात, तू आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जा, आपल्या आंबेकर डॉक्टर खूप हुशार आहे. तेव्हा कला त्याला लगेच खोडते, मी कुठल्याही दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार नाही, मला माझ्या डॉक्टरांवरच विश्वास आहे, मी त्यांच्याकडे कायम ट्रीटमेंट घेत आली आहे, त्यांच्याकडेच घेईल आबा, मला दुसरीकडे जायची भीती वाटते. पण आबा तिला समजवत असतात की ते आपले खूप जुने डॉक्टर आहे, खूप हुशारही आहे आणि आपल्याकडे त्यांचा नंबरही आहे, ते आपले फॅमिली डॉक्टर आहे आणि ते आपली सगळ्यांची खूप काळजी घेतील. हवं तर तू राहुलला घेऊन जा, राहुल तुझ्यासोबत येईल. आणि मग आबा राहुलला सांगतात, राहुल, तू आता तिची काळजी घ्यायला हवी, तिच्यासोबत डॉक्टरकडे जा, सोनोग्राफी वगैरे सगळं काही करू नये. आणि पण नयना म्हणते, नाही, मला माझ्याच डॉक्टरकडे जायचं आहे, ते खूप हुशार आहेत आणि त्यांच्याकडेच मी ट्रीटमेंट घेतली आहे. मग तिचा चेहरा पाहून आबा म्हणतात, ठीक आहे, तुला त्यांच्यावर विश्वास आहे तर तू तिकडेच जा, माझा काय असा हट्ट नाही. मग आबांनी हट्ट मागं घेतला आणि ती नयनाच्या जीवात जीव आला. इकडे कला म्हणते, इतके नावाजलेले डॉक्टर आहे दीदी, तू का नाही म्हणतेस. तेव्हा नयना तिच्यावर चिडते, मला ना आपल्या फॅमिली डॉक्टरकडेच आवडतं, मी त्यांच्याकडेच जाणार. पण मग कोणते डॉक्टर, त्यांचं नाव तरी सांग. पण नयना नावच सांगत नाही त्या डॉक्टरचं. सगळ्यांसमोर ती टाळाटाळ करायचा प्रयत्न करते आणि नाही, मी माझ्या डॉक्टरकडे जाईल असं सगळ्यांना सांगितल्यानंतर सगळेजण तिच्या ह्या गोष्टीला होकारही देतात. आबा लगेच कलाला समजवतात, बाळा जाऊ दे, तिचा विश्वास आहे ना, तिच्या बाळासाठी ती काय योग्य आहे अयोग्य आहे ती ठरवू शकते. आत्ता तिचं मन नको मोडायला, तिचं मन त्या डॉक्टरांकडे जाण्याचं आहे तर ठीक आहे, तिकडेच जा. आणि कलाही तिच्यासोबत जाण्याचा हट्ट करते तर ती नयना लगेच तिला म्हणते, नको, मी जाईन माझी माझी एकटी, असं बोलून ती सगळ्यांना टाळते. आता ही गोष्ट राहुलच्या लक्षात येते, ही का प्रत्येक वेळी टाळते डॉक्टरांकडे नेण्यासाठी. आणि कलालाही प्रश्न पडला, कुठले डॉक्टर आहे ज्यांच्याकडे ही मला येऊ देत नाही. नयना विचार करत असते की एकटीच जाते आणि पुढचा प्लॅन ठरवते पुढे काय करायचं. पण इकडे राहुलच्या डोक्यात एक वेगळी गोष्ट आली आहे, आता ही नक्की प्रेग्नेंट आहे ना, का टाळाटाळ करते डॉक्टरकडे सोबत कुणाला घेऊन जाण्याची किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाण्याची. आता हिच्यावर बारीक लक्ष ठेवावं लागेल असंही तो बोलू लागतो मनातली मनात. इकडे कलालाही खटकत असतं की इतकं नावाजलेले मोठे डॉक्टरला सोडून ही आपल्या फॅमिली डॉक्टरकडे त्या गल्लीबोळीत का जात आहे. नक्कीच ह्या ताईच्या मनात काय चाललं आहे काय, असा कलालाही विचार पडतो. इकडे चाळीमध्ये कलाच्या आईच्या घरी सगळेजण सकाळी सकाळी उठून आवरावर करत असतात आणि काजल इतक्या घाईघाई उभ्या उभ्या चहा नाश्ता करत असते. तिला खरेबाई म्हणत असते, अगं खाली बसून पी, एवढी काय घाई आहे तुला जायची. तेव्हा ती सांगू लागते, आई बघ
इतके फोनवर फोन मेसेजवर मेसेज येत आहे, आपल्याला खूप ऑर्डर्स येत आहे, आपल्याला त्या पूर्ण करायला लवकर जावं लागेल. ती म्हणते कसले पिझ्झा डिलिव्हरीवाले, स्वतःला तर खायलाही वेळ नाही, एवढ्या सकाळी सकाळी कोण पिझ्झा ऑर्डर करतं गं. सकाळी सकाळी कसं शेंगदाणे घालून पोहे खावा, उपमा खावा, थालीपीठ खावा, असं सुंदर सुंदर जेवण खायचं असतं सकाळी नाश्त्याला. हे असे पिझ्झा बर्गर हे असं कोण खातं यार, असं खरे बाई बोलू लागते. तेव्हा काजल म्हणते अगं आई, ते काहीही असो, जर त्यांनी खाल्लं नाही तर आपल्याला ऑर्डर कशी येईल, आपल्याला पैसे कसे मिळतील, त्यांना ते खावंच लागेल. त्यांनी खाल्लं तर आपल्याला पैसे मिळतील ना. आपल्याला काय करायचं आहे, तू मस्त मस्त थालीपीठ कर, उपमा कर, शिरा कर, ते खाण्यासाठी मी इथं हाजीरच आहे. असं बोलून ती गंमत करते, हसू लागते. आणि तिच्या आई तिला घाईघाईने डब्यातनं काही पापड काढून आणून देते पिशवीमध्ये आणि ती काजलच्या हातात देते. आता याचं काय करू, काजल म्हणते. मग खरे बाई म्हणते याचीही तू जाहिरात कर, सगळ्यांना वाट. तेव्हा ती म्हणते आई हे असलं काय मी करणार नाही, पापड वगैरे असं काही चालत नाही, ते पिझ्झा डिलेवरीला जाणाऱ्या व्यक्तीने अशी काही जाहिराती करायची नसते. खरे तिला सांगत असते की तू जाहिरात केली आपल्याला ऑर्डर्स मिळतील, अशी काय करते, ने ना तू तुझ्यासोबत हे. पण काजल ते टाळते. हे बघ हे असलं काही मी नेणार नाही, करणार आहे नाही, असं म्हणत ती लगेच तिचं सामान घेते आणि तिथून निघून जाते. आणि काजलला हाक मारत असते संगीता, पण काजल काही थांबत नाही, तिथून धूम ठोकते. इकडे ऑफिसमध्ये गेल्यानंतर चांदेकरला आता एक मोठं काम लागलेलं आहे, ते म्हणजे डिझायनर कोण आहे ते शोधून काढायचं. आता त्याला एक युक्ती सुचते, काही करून मला कलाच ती डिझायनर आहे ही शोधायचं आहे. पण आता दोघीही तयार नाही खरं बोलायला. आता काय करू म्हणून तो आयडिया करत असतो. तो लगेचच फोन करतो बाहेरनं, सानिकाला आतमध्ये बोलून घेतो. त्याची एक युक्ती त्याच्या डोक्यात आली आहे. त्या दोघींकडनं तो नंबर मागत असतो. तो तिला आतमध्ये पटकन सांगतो. ती म्हणते काम आहे, पण तो म्हणतो माझं काम जास्त महत्त्वाचं, तू आत ये. सानिका आतमध्ये येते. सानिकाला तो म्हणतो मला तुझ्या त्या डिझायनर मैत्रिणीशी काम आहे, मला तिच्याशी थेट बोलायचं आहे. तुला सांगणार, तू तिला सांगणार, मग डिझाईन कशी येणार मला सांगता येत नाही. तेव्हा मी स्वतःच तिच्याशी बोलतो, फोन लाव तिला. सानिका कारणं सांगत असते की कसं लावू, काय करू, तिला तिच्या घरच्यांना आवडत नाही. पण आद्वेकचा खूप हट्ट असतो की मला तिच्याशी फोनवरच बोलायचं आहे, नाही तर तू मला नंबर दे, मी तिच्याशी बोलतो, तू जा तुझे कामं कर. सानिका म्हणते नाही हे योग्य नाही, जर कला मॅडम अडकल्या तर मलाही अडकवतील. मग ती म्हणते ठीक आहे सर, मी स्वतःच फोन लावते आणि तुमच्याकडे देते. आद्वेकला फार मजा येत असते ह्या दोघींची मजा घेत असताना. ही लपवत असते, तिला पुढे यायचं नाही. आता ह्या दोघींचंही सत्य त्याला बाहेर तर काढायचंच आहे. मग ती काहीतरी कारणं सांगून नंतर करू सर, मी सांगते नंतर. पण आद्वेक म्हणतो मला आत्ताच तिच्याशी बोलायचं आहे, तू फोन लावत नसेल तर नंबर दे, मी स्वतः तिच्याशी बोलतो, माझं खूप महत्त्वाचं काम आहे, मी डिझाईन चुकल्या नाही पाहिजे म्हणून मी स्वतः त्या मुलीशी फोनवर बोलणार आहे. सानिकाशी टाळाटाळ त्याच्या लक्षात येत असते आणि त्याचा खूप जोर असतो की तू तिला फोन लावच, मी स्वतः तिच्याशी बोलतो, असं तो बोलू लागतो. मग सानिका विचार करते आता काय करू, सरही इतके हट्ट करत आहे, तिला काही समजेना. मग ती फोनवर युक्ती करते, फोन तर लावते आणि आयडिया करते की स्पीकरवर टाकल्या तिचं बोलणं काटते. इकडे आद्वेक मजा घेत असतो सानिका आणि कलाची. फोन लाव म्हणत असतो. फोन लागल्यानंतर रिंग वाजायला सुरुवात होते. सानिकाला फार टेन्शन असतं, ह्या फोन उचलले यांनी जर माझं नाव घेतलं ना, यांचा आवाज सरांनी ओळखला तर. मग ते फोन लागल्या लगेच इकडे कलाला टेन्शन येतो, ऑफिस टायमिंगमध्ये फोन आला म्हणजे नक्कीच आता काहीतरी गडबड आहे. ती सावध होते फोनवर बोलण्याच्या आधी आणि फोन कॉल उचलते आणि काहीच बोलत नाही. आणि फोन उचलल्या लगेच सानिका म्हणते हॅलो, फोन ना स्पीकरवरती आहे, मॅडम आमच्या सरांना तुमच्याशी बोलायचं आहे. आद्वेक म्हणतो मॅडम का म्हणतास तुझ्या मैत्रिणीला. तेव्हा ती म्हणते सॉरी ते चुकून झालं. आणि ह्या सगळ्या गोष्टी इकडे कला ऐकत असते. कलाला सानिका म्हणते आमच्या सरांना तुमच्याशी डिझाईनबद्दल बोलायचं आहे, त्यांच्याशी बोलून घे. मग सर म्हणतात तुझं नाव काय. आता त्यांचं नाव काय सांगायचं म्हणून सानिका सांगते श्रिया नाव तिचं. मग आद्वेक बोलू लागतो की नमस्कार, मी चांदेकर बोलतो आहे, मला ना डिझाईनबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. खरंच डिझाईन खूप सुंदर आहे, कस्टमरचाही छान रिस्पॉन्स येत आहे, असं सगळं तो बोलू लागतो. आणि समोरून कलाचा आवाजाचा ओघ तो ऐकण्याचा प्रयत्न करतो, पण कला समोरून काही बोलत नसते. खूप प्रश्न विचारल्यानंतर कला म्हणते आवाज बदलून की हो सर थँक्यू. आणि मग कलाला आवाज बदललेला पाहून सानिकाच्या जीवात जीव येतो. आत्ता काही मॅडमचा आवाज सर ओळखणार नाही.
आद्विकही मजा घेत असतो की हा आवाज ती वेगळा काढते बहुतेक. मग तो प्रश्नात प्रश्न करू लागतो आणि सांगतो की खरंच तुमची कला खूप सुंदर आहे, डिझाईन खूप सुंदर आहे. आणि आणि कलाला विचित्र वाटत असतं की हा काय बोलतोय म्हणून. आणि राहतो तो लगेच सुरुवात करतो की काही काही लोकांना ना कलेची जाणीवच नसते. हे बघा ना, माझी बायको स्वतः चित्रकार आहे आणि पण तिला तुमच्यासारखी कला काही जमत नाही. असं बोलल्यानंतर कला मात्र चिडली. आता आद्विकला माहिती आहे, जर ही कला असेल तर ही चिडेल आणि पटकन मला उलटून काहीतरी उत्तर देईल. म्हणून तो तिचा कानोसा घेतो, मजाही घेत असतो, हसतही असतो. कारण त्याने कलाला चिडवेल अशीच गोष्ट बोललेली असते. चित्रकलेचं इतकं नॉलेज आहे म्हणते आणि तिला अजिबात कला येत नाही. तुमच्यासारख्या डिझाईन तर तिला जमणारच नाही, असं म्हणून तिची मजा घेऊ लागतो. तेव्हा तीही भाद त्याच्यावर चढ. तीही म्हणते, खरंच काही लोकांना ना अजिबात कलेचं ज्ञान नसतं. हे बघा ना, माझा नवराच, त्याला अजिबात एवढंसंही नॉलेज नाही, सेन्स नाही, एकदम नॉनसेन्स आहे तो. त्याला माझ्या चित्रकलेचं अजिबात कौतुक नाही. तुम्हाला माझ्या चित्रकलेत किती छान काय काय गोष्टी दिसतंय, पण तो तो तर मला अजिबात चित्र काढूही देत नाही. त्याला माझी चित्रकला अजिबात आवडत नाही. एकदम मूर्ख आहे तो. आता इकडे चांदेकर चिडलेला असतो. तिलाही माहिती आहे चांदेकरला कसं चिडवायचं. आणि ती म्हणते, म्हणूनच तर मी लपून छपून माझं काम करते. माझ्या घरच्यांना अजिबात आवडत नाही. तुम्हाला किती माझ्या कलेची कौतुक, पण माझ्या घरच्यांना त्याचं अजिबात कौतुक नाही. माझा नवरा तर इतका नॉनसेन्स आहे. तुम्ही जर त्याला भेटलात ना तर तुम्हाला असं वाटेल का भेटले मी त्याला. एवढं ऐकल्यानंतर चांदेकर चिडतो. तुमच्या पर्सनल गोष्टी ऐकण्यासाठी मी काही तुम्हाला फोन केलेला नाही. तेव्हा ती म्हणते, पर्सनल गोष्टी तुम्ही सुरू केल्या तुमच्या बायकोच्या सांगायला, म्हणून मी सुरुवात केली माझ्या नवऱ्याच्या सांगायला. आद्विक म्हणतो, ठीक आहे, पुढची जी काही डिटेल असेल ते तुम्हाला सानिका सांगत जाईल. आता मी सानिकालाच सांगतो काय करायचं आहे. असं सांगून लगेच सानिकाकडे फोन देतो. कलाला हसायला येत असतं आणि तीही मजा घेत असते आद्विकची आणि हसू येत तिला आवरतच नसतं. मग सानिका म्हणते, ठीक आहे, मी तुला पुढचे डिटेल सेंड करते. आणि ह्या दोघा नवरा बायकोंची भांडणं सानिका ऐकत असते. तिलाही हसू आवरत नसतं. लगेच तिला आद्विक बाहेर काढून देतो. काय आहे तुझं पुढचे कामं बघ, इथेच काय हसत उभी राहिली आहे, काय जोक मारलं आहे का मी इथे तुझ्यासमोर. आणि सानिका म्हणते, नाही जोक नाही मारलं, सॉरी सर, माझं काम करते मी बाहेर जाऊन. आद्विकला इतका राग येत असतो, इतके प्रयत्न केले तरी ती मुलगी, मला तरी वाटते कला नाही. आवाजही वेगळा होता, तिचे विषयही वेगळे होते. आता त्याला काय करावं सुचेना. पुढे नयना टेन्शनमध्ये असते. नयनाला आता प्रेग्नन्सीची टेस्ट करायची आहे, रिपोर्ट्स बनवायचे आहे. आता त्या सौरभच्या पुन्हा पाया पडावं लागणार, गोड गोड बोलावं लागणार. ह्या गोष्टीची इतकी चिडचिड नयनाची होत असते. तिला तास वाटते ह्या क्षणाला जाऊन त्या कलाच्या थोबाडीतच द्यावा. तिच्यामुळेच तर हे सोनोग्राफीचं खूळ निघालं. मग ती फोन लावते सौरभला. सौरभ तो फोन उचलतो. ॲटिट्यूड दाखवतो तो. बोल, काय काम आहे. इतके दिवस तुला फोन लावत होतं तेव्हा तुला फोन उचलायला वेळ नव्हता. इकडे तिला खूप चिड येत असते, त्याच्याशी बोलायची इच्छाही नसते, पण आता काय करावं, काम तर आहे, त्याच्याशी गोड तर बोलावंच लागणार. ती त्याला गोड गोड बोलू लागते. हे बघ, आपल्या फ्युचरचा विचार मी करत आहे. तुझ्यावर मी किती प्रेम करते तुला माहिती ना, प्लीज मला ह्या वेळेला मदत कर. असं गोड गोड बोलून ती सौरभला गुंडाळण्याचा प्रयत्न करते. सौरभही तिच्यापेक्षा शातीर. तोही म्हणतो, त्याच्या बदल्यात तुला मला भेटावं लागेल. आता हे सगळं नयनाला मान्य नसतं, पण आता तिचं काम आहे म्हणून त्याला भेटावंच लागेल. तो म्हणतो, तू मला भेटली नाही तर मी तुझं काम करणार नाही. मग ती म्हणते, बरं मी येते तुला भेटायला. असं म्हणत फोनवर दोघांचं बोलणं चालू असतं आणि सौरभही मजा घेत असतो. तिच्यापेक्षा शातीर तो. त्याला आनंद होत असतो की आता ही आपल्याला भेटायला येणार. नयनाला मनावर दगड ठेवून त्याच्याशी भेटायला जावं लागेल, कारण सोनोग्राफी रिपोर्ट तोच बनवून देणार. आता ह्या दोघांचं बोलणं राहुलने ऐकलेलं आहे. राहुलला खूप दिवसापासून डाऊट असतो सौरभ आणि तिच्यावरती. आता तो म्हणतो, हेच आपल्याला एक प्रकरण हाती जर लागलं तर ह्या मुलीपासून सुटकारा मिळेल. इकडे घरी आल्यानंतर आद्विक पुन्हा कलाची टेस्ट घेतो. कलाला प्रश्न करू लागतो आणि मग तिला सांगतो की आमच्या ऑफिसमध्ये ती डिझाईन बनवणारी मुलगी आहे ना, तिचा नवरा आणि तिच्याबद्दल ती मला सांगत होती. तिचा नवरा खूप हुशार आहे, पण ती ना खूप आळशी आहे असं मला वाटतं. असं ती बोलल्या बोलल्या इकडे कलाला राग येतो. ती म्हणते, तिच्याबद्दल मी काय करू ऐकून,
अगं मी फक्त ऑफिसमधल्या गोष्टी सांगतो. तिचा नवरा म्हणे तिला काम करू देत नाही. पण मला तरी असं वाटतं तिलाच काम करायचं नाही. आपल्या ऑफिसमध्ये मी तिला कामाला बोलवतो, इतकी छान ऑफर देतो आहे पैशांची, तरी ती नकार देते. तीच आळशी असेल मुळामध्ये, नवऱ्याचं नाव पुढे करते. हे ऐकल्यानंतर कला नक्की चिडणार. आद्वेकला माहिती होतं. कला रागारागाने त्याच्याकडे बघते आणि मग तीही युक्ती काढते. खरं तर काय काय लोक ना बायकांना आळशी समजतात. त्यांना काय, तोंडासमोर आयतं मायतं ताट येतं आणि मग ते जेवतात, असं ती बोलू लागते आद्वेकला चिडवण्यासाठी. आद्वेक तिला चिडवण्याचा प्रयत्न करतो, पण नेहमीप्रमाणे कलाही काही कमी नाही, उलटं त्यालाच ती चिडवून देते. आयतं मायतं नवऱ्यांना ताट येतं आणि त्यांना असं वाटतं की बायका आळशी आहे, असं बोलून ती तिचा तोरा दाखवते. आणि आद्वेक म्हणतो, म्हणजे काय, मी आयतं मायतं गिळतो असं म्हणायचं आहे का तुला घरामध्ये? कला म्हणते, मी कधी तुला असं बोलले आयतं मायतं गिळतो? तुझं तू समजून घे बाबा मला काय म्हणायचं आहे, असं म्हणते. आणि तिथून ती किचनमध्ये धूम ठोकते. तिच्या मागे मागे खरं खोटं करण्यासाठी आद्वेक जातो आणि तिला म्हणतो, मी काय आयतं मायतं खाणारा नवरा दिसतोय का तुला? सांग मला आज काय काम आहे, मी तुला किचनमध्ये काम करून दाखवतो. मी काही कमी नाही, ऑफिसमध्येही करू शकतो, इथेही करू शकतो. तेव्हा ती म्हणते, एवढी भाजी चिरून दाखव आधी, मग पुढचं पुढे बघू. मग तो भाजी चिरायला घेतो. तितक्यात नैनाला हाताला खेचत खेचत राहुल घरात एंट्री करतो. सगळ्यांना जोरजोरात आवाज देतो, हॉलमध्ये बोलवतो आणि सांगू लागतो की मी नैनाचा आज पाठलाग केला. नैना सौरभ नावाच्या एका मुलाशी भेटायला गेली होती. तिला मी तिथे रंगेहात दोघांना पकडलं रेस्टॉरंटमध्ये. नैना आश्चर्यचकित होते की असं काय सांगतोय तू चुकीचं. पुढे जे काय होणार ते पाहणं खूप रंजक ठरणार. त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटून. धन्यवाद.